हॅलो. संग्राम यांनी मंचावर यायचं आहे. चौकारसाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. 3 चौकार ठोकले होते. 300 रुपयाचं पारितोषिक दीपक जैन यांच्याकडून. संग्रामसाठी दीपक जैन, त्यानंतर गौतम जैन आणि नरेश जैन यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक संग्रामसाठी. त्यानंतर आकाशने सुद्धा 2 चौकार ठोकले होते. आकाशने सुद्धा स्टेजवर यायचं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दीपक जैन, गौतम जैन आणि नरेश जैन यांच्याकडून. आणि शेवटची ओव्हर ज्याने 6 मध्ये 9 धावा डिफेंड केल्या, अनिकेत, त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. अनिकेतने सुद्धा यायचं आहे मंचावर. आजच्या दिवसातला शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीला येतोय. मोरेगाव चॅलेंजर वर्सेस यंगस्टार फुलपाडा. करूया मरोचा सामना. कोण जिंकेल कोण हरेल थोड्याच वेळात पाहूया. गेल्या मॅचला आकाश पाटील साठी 400 रुपयाचं पारितोषिक होतं. आकाश घरत साठी चेतन पाटील कडून 400 रुपयाचं पारितोषिक होतं. जीपे केलेलं आहे आकाश घरत. शेवटचा सामना, अंतिम सामना आजच्या दिवसातला. मोरेगाव वर्सेस यंगस्टार फुलपाडा. दोन्ही फलंदाज मैदानात. आकाश घरत आणि अफ्ताब. पहिला चेंडू मैदानात. पहिला चेंडू, चांगला चेंडू. सन्मान देत असताना धावसंख्येचा श्री गणेशा अफ्ताबच्या बॅटमधून येत असताना सिंगल धाव. आणि स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता जमीर भाई, आजच्या दिवसाचा हिरो आपण स्क्रीनवर पाहू शकता. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला भेटतंय आपल्याला. खूप सुंदर असं क्षेत्रक्षण. आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच कडे वळूया. 4 चेंडू 3 धावा. 5वा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलून दिलेला आहे. डिक्लेअरच्या रूपानं धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. 1 टू गो. शेवटचा चेंडू. वन टू गो. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातला सामना करतोय अफ्ताब. पाहूया मारण्याचा प्रयत्न. सीमारेखा पार खणखणीत येतोय चौकार. आणि धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
8 धावा 1 ओव्हर समाप्तीनंतर बिनगडी बाद 8 धावा. दुसरा षटक घेऊन येतोय श्रेयस. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका, सीमारेखा पार, येतोय आकाशच्या बॅट मधून चौकार. एक चेंडू 12 धावा बिनगडी बाद. शेवटच्या चेंडूवर अफ्ताबच्या बॅटमधून चौकार आला होता. आता पहिल्याच चेंडूवर आकाशने मोठा प्रहार केला, सीमारेखा पार चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अंपायरच्या हात दोन्ही समांतर, वाईट चेंडू. धाव संख्येत 1 ने वाढ, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला हलक्या हाताने सन्मान देत असताना आकाश घरात 1 धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14. 2 चेंडू 14 धावा. करूया मरोचा सामना. मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव कंप्लीट. धाव संख्या 15. जो संघ पराभूत होईल त्या संघाला 365 दिवसांची लॉंग वेटिंग LNCC संघ टूर्नामेंट खेळण्यासाठी. मोठा फटका होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडू 15 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातले. चला टायमर ऑन आहे, ह्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 5वा चेंडू पुन्हा एकदा हलक्यातानं खेळून काढलाय आकाश खरतने, सन्मान देत असताना चेंडूला. धाव संख्येत 1 ने वाढ. 1 टू गो. शेवटचा चेंडू सामना करतोय अफ्ताब. पहिल्या षटक मध्ये अफ्ताबच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी होती परंतु हातामध्ये चेंडू आला नाही. त्या कारणास्तव 1 धाव पूर्ण. धाव संख्येत 1 ने वाढ. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. कमॉन डीजे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे अफ्ताबने. तिसरे षटक, पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. आता येतोय आकाश घरात, ज्याच्या बॅट मधून 1 चौका. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी खंबाळत असताना परंतु ओव्हरच्या रूपाने अजून 1 धाव. 2 धावा. हॅलो 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 हॅलो. 2 चेंडू 20 धावा. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडला गेलाय चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, टॅपच्या सहाय्याने सिंगल धाव. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21. 4 चेंडू 21 धावा. शेवटचे 2 चेंडू पॉवर प्लेच्या षटकातले.
अतिरिक्त धाव संख्येत एकने वाढ, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 22. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. सामना करतोय आफताब. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू. नो +1. धाव संख्येत 2 ने वाढ, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येतोय, सीमारेखा पार, खणखणीत नवापूर काटेपाडा चौकार. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा सीमारेखा पार. NKPL आकाशच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. शेवटचा षटक घेऊन येतोय मयूर. पाहूया. पहिला चेंडू खराब चेंडू. नो चेंडू. नोच्या रूपाने एक धाव येते. धाव संख्येत एक ने वाढ, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 33. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये घडी बाद होतोय. अफ्ताबला माघारी जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. सॉरी, फ्री हिट होता, त्या कारणास्तव संधी अफ्ताबला पुन्हा एकदा मैदानात खेळण्याची मिळते. खराब चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय. धाव संख्येत एक ने वाढ, धाव संख्या 34. रनआउटची संधी होती. जर काय थ्रो फेकला असता तर दृश्य काही वेगळं घडलं असतं, परंतु असं काय घडलं नाही. एक धाव कंप्लीट. धाव संख्येत एक ने वाढ, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 35. पुन्हा एकदा तोच आकाश घरात. मोठा प्रहार, सीमारेखा पार, येतोय NKPL चौकार. आकाश घरात ऑन फायर. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. आकाश घरात ऑन फायर. कमॉन टीजे. आकाश स्वतःला सिद्ध करून दाखवतोय की आकाश मोठे फटके मारण्यामध्ये का ओळखला जातोय. आज दाखवतोय स्वतःला सिद्ध करून. लगातार 4 चौकार ठोकळे आणि आता निर्धाव चेंडू येतोय. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. टॅपच्या साहाय्याने रनआउटची संधी आणि गडी बाद होतोय. अफ्ताब रनआउटच्या रूपानं. बॅक टू द डगआउट. कमांड टीजे.
24 चेंडू मध्ये 44 धावांचं आव्हान. हाय स्कोर 44. आतापर्यंत पाहायला गेलं तर 42 हाय स्कोर होता आणि आज 44 मोरेगाव संघाचा हाय स्कोर झालेला आहे. 24 चेंडू मध्ये 44 धावांची गरज फुलपाडा संघाला सामना विजयासाठी. जर काय ह्या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर 44 धावा चेस करायच्या आहेत. सलामी जोडी मैदानात मयूर आणि आयुष. पहिला चेंडूवर हलक्या हाताने सिंगल धाव येत असताना धाव संख्येचा श्री गणेशा फुलपाडा संघाचा झालाय. आकाश करात बॅटिंग मध्ये दाखवला त्याने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधार जयेश पाटील यांच्या मार्फत आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. जयेश पाटील यांनी चांगलं क्षेत्ररक्षण जयाकडून पाहायला भेटतंय. सिंगल धाव डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण जोगी त्यांच्याकडून पाहायला भेटतंय. निर्धाव चेंडू येतोय. 1 टू गो शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला सामना करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सीमारेखा पार येतोय चौकार. मयूरच्या बॅट मधून आला होता सनसनीत सीमारेखा पार चौकार. दुसरं षटक घेऊन येतोय समीर. पहिला चेंडूवर हलक्यातनं खेळून काढलेला आहे. आदरच्या हातामध्ये जाताना चेंडू 1 धाव कंप्लीट होत असताना धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 9. 1 चेंडू 9 धावा. मयूर मोठा फटका पुन्हा एकदा चांगलाच फटका होता परंतु डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू 1 धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 10. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी परंतु 1 धाव कंप्लीट होत असताना धाव संख्या पुन्हा एकदा 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येतोय सीमारेखा पार चौकार. चार चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट मयूरच्या बॅट मधून येतोय सीमारेखा पार चौकार. 5वा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि आता रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. आयुषला माघारी जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. मोठा आदरा गडी बाद.
राजू राजूने पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डिक्लेअरच्या रूपाने धाव संख्या 1 धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 ओव्हर समाप्तीनंतर 16 धावा. 12 चेंडू 28 धावांची गरज. फुलपाडा संघाला सामना विजयासाठी जर काय हा सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर 12 चेंडू मध्ये 28 धावा ठोकायच्या आहेत. पहिला चेंडूवर मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण समीर यांच्याकडून. तेवढा चांगला थ्रो होता परंतु एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. पॉवर प्लेचं षटक चालू होतं आणि मोठा हादरा. मयूरला माघारी जावं लागतंय. षटकारच्या रूपाने गडी बाद होतोय. बॅक टू द डगआउट. कम ऑन टीजे. चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19. 1 टू गो. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्चित केल्या आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता आणि गडी बाद होतोय. येतोय विकेट षटकारच्या रूपाने. एकतर्फा मोठा फटका मारण्याचा प्रयत्नाच्या नादात पुन्हा एकदा षटकारच्या रूपाने गडी बाद होतोय. बॅक टू द डगआउट. रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट. काम फिट. रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. कमान डीजे. 3 विकेट. आणखी त्यांनी चांगलीच गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 6 मध्ये 9 धावा डिफेंड केल्या होत्या. आणि आता खराब चेंडू वाईट चेंडू अतिरिक्त धाव. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. हलक्या हातानं खेळून काढलेला आहे. 1 धाव. धाव संख्येत ऍड. धाव संख्या 21. शेवटचे 2 चेंडू बाकी. हलक्या हातानं सन्मान देत असताना निर्धाव चेंडू येतोय. 1 टू गो. शेवटचा चेंडू. आजच्या दिवसातला शेवटचा चेंडू. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. सामना संपलाय. सामना जिंकलाय मोरेगाव चॅलेंजर संघ. खूप खूप शुभेच्छा मोरेगाव संघ. पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. संघ ह्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. उद्या तुमची तिसरी मॅच असणार आहे एमसीसी कटाई सोबत.
तुला अजून पाहिजे